त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. खूप काही जीवनाचा सार ह्या 2 ओळींमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 शब्दांमध्ये खूप काही सांगून गेलेलं आहे बघा. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. कारण अश्रू हे संवेदनशील मनालाच येतात. जो निष्ठुर असतो, क्रूर असतो, ज्याला संवेदना नसतात, ज्याला भावना नसतात, त्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. ते येतात, उनको मगरमच्छ के आंसू बोलते. फक्त समोरच्याला आपलंसं करण्यासाठी पण येणारे अश्रू असतात. आणि कई बार ऐसा होता है, आंखें झूठ बोल सकती है, आँखों में से जो आंसू आते हैं वो झूठ बोल सकते हैं, लेकिन चेहरे पे जो फीलिंग्स है ना वो झूठ नहीं बोल सकते. कारण त्याचं सुद्धा कोऑर्डिनेशन पाहिजे. डोळ्यात अश्रू येताना चेहऱ्याचे जे हावभाव असतात ना आपल्या, नुसतं डोळ्यात अश्रू येऊन उपयोग नाही. तुम्हाला सांगतो, मानवाचं लक्षण काय आहे, तेव्हाच माणसं असतात. डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. याचा अर्थ असा होतो की जरी डोळ्यातून पाणी आलं असेल आपल्या प्रियजनांसाठी, तरीसुद्धा ते पाणी येत असताना ते खरोखर अगदी हृदयाच्या बॉटम ऑफ हार्ट आलेलं आहे की फक्त बस समोरच्याला दाखवण्यासाठी आलेलं आहे. ते बघतो आपण, समजा कुणी जर एक्सपायर झालं ना, बरेच जण रडतात. ज्याला घेणं नसतं तो पण रडतो बऱ्याच वेळेस. कारण त्याला ते समाज माझं फार जवळचं होतं भाऊ, दाखवण्याचा प्रयत्न असतो. दाखवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा सर केविलवाना प्रयत्न असतो. तो केविलवाना प्रयत्न असतो. सगळे तसे असतात मला तसं म्हणायचं नाही बरं का, पण ते पण असतात. जसे पंढरीच्या वारीला जाणारे हौशे गौशे नवशे असतात ना, तसे इथे येणारे पण बऱ्यापैकी मग समाज काय म्हणून बऱ्याच गोष्टी करत असतो आपण. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम हे काय ना. मला वाटतं साहिर लुधियानी का कोणाच तरी आहे, त्याने लिहिलेलं आहे. हिंदी चित्रपटातील खूप 40-50 वर्ष झाले असतील त्या गीताला, जास्त झाले असतील कदाचित, तेव्हाच ते गीत आहे. आपण बऱ्याच गोष्टी आहे ना समाज काय म्हणेल म्हणून करतो. थोडं आत्मपरीक्षण करून पहा, प्रत्येकाने आपल्या लक्षात येईल. बऱ्याच गोष्टी समाजासाठीच करत असतो आपण. मग समाज काय म्हणेल ते तर आपण बघितलंच पाहिजे. शेवटी आपण समाजशील प्राणी आहोत. परंतु ते करत असताना आय एम एन वन अँड ओनली वन इंडिव्हिज्युअल. मी एक व्यक्ती आहे. माझ्या सम या पृथ्वीवरती मीच आहे, हे आपण क्षणभर विसरतो. कोण आहे तुम्ही सारख्या पृथ्वीवर? कोणीच नाही. तुम्ही एकटेच आहात. तुमच्यासारखे तुम्हीच आहात. यू शूड हॅव युअर ओन आयडेंटिटी. आपली एक सेपरेट प्रतिमा असली पाहिजे. पुरुषांची पण असली पाहिजे, स्त्रियांची पण असली पाहिजे. पुरुषांना प्रतिमा स्वतःची बनवायला फारसे कष्ट पडत नाहीत, कारण पुरुषप्रधान संस्कृती आहे आपली. परंतु स्त्रीला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःची एक प्रतिमा वेगळी करायची असेल, निर्माण करायची असेल, स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर त्यासाठी निश्चितच स्त्रीला अगदी अग्निपरीक्षा द्यावी लागते. याला पण इतिहास साक्षी आहे. परंतु ज्या वेळेस एखादा पुरुष असेल किंवा एखादी स्त्री असेल, ती स्वतःची ओळख स्वतःपुरती का होईना, त्याच्या किंवा तिच्या अवतीभोवती जे काही सर्कल आहेत त्या सर्कलपुरतं का होईना स्वतःची ओळख तयार करण्यात ज्या वेळेस तो पुरुष किंवा ती स्त्री यशस्वी होते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या पुरुषाचं किंवा स्त्रीचं आयुष्य सार्थक होतं असं मला वाटतं. मे बी आय एम रॉंग, पण माझं ते व्यक्तिगत मत आहे.